अमृतवेल मराठी प्रस्तुत। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। तुळापूर बेचिराग। छत्रपती संभाजीराजांची दिनांक 11 मार्च 1689 रोजी क्रूर हत्या झाल्यानंतर औरंगजेब पुन्हा तुळापूर येथे तळ ठोकून होता। त्या समयी छत्रपती राजाराम महाराज पन्हाळ्यास गेल्यानंतर रणधुरंधर सेनापती संताजी घोरपडे व रणबहादूर विठोजी चव्हाण यांनी औरंगजेबाच्या सैन्याची दाणादाण उडवून दिली आणि छापासत्र सुरू ठेवले होते। मोगल सैन्य भयभीत झाले होते। संताजीची त्यांनी धास्तीत घेतली होती। कधी येईल, कुठून येईल याचे मुघल सैनिक झोपेत सुद्धा बरू लागले होते। अशाच वेळी संताजीने एक मोठे धाडसी सत्र चालवायचे म्हणून निवडक 500 सैन्य घेऊन जेजोरी मार्गे श्री खंडोबाचे दर्शन घेऊन फरसुंगीवरून मांजरे वाघोली मार्गे नागरमल खंडोबाच्या पाठीमागील कोल्ह्याचे बेट येथे लपून बसले आणि मुसलमानी पेहराव करून आम्ही शिर्के, मोहिते वगैरे कडील सरदार असून औरंगजेबाच्या सांगण्यावरून टेहळणी करण्यासाठी थांबलो आहोत असे भासवले। छत्रपती शिवरायांनी शाहिस्तेखानावर लाल महालात ज्या पद्धतीने छापा टाकला होता त्याच पद्धतीचा अवलंब करण्याचे ठरवले होते। रात्रीच्या वेळेला 4-4 जण मिळून रात्रीच्या वेळी मुख्य छावणीच्या जवळ आले। 2 पहारेकऱ्यांना जागेवर गारद करून आत प्रवेश मिळवला। हेराकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी औरंगजेब माळ जपत होता ते ठिकाणावर छापा घालण्याचे ठरवले व तशा सूचनाही सैनिकांना दिल्या होत्या। रात्रीच्या अंधारात फायदा घेऊन अचानक हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी गर्जना करून 500 सैनिकांसोबत छावणीवर थेट हल्ला चढवला होता। परंतु औरंगजेबाचे नशीब बलवत्तर। तो औरंग्या सल्ला मसलतीसाठी तंबूतून बाहेर पडला होता। रणबहादूर विठोजी चव्हाण यांनी थेट कळस कापले होते। संताजीने तंबूच्या कणाती कापल्या व औरंगजेबाची शोधाशोध करू लागला। अहो, केवढा धाडसी हल्ला होता हा! एकच रणकंदन माजले होते। सर्व छावण्यात हाहाकार उडाला होता। मुघल सैनिक शोधाशोध करू लागले होते, परंतु बहादूर संताजी घोरपडे तंबू बाहेर पडला होता। मुघल सैन्याचा संभ्रम झाला की हे आपले सैनिक असावेत। अगदी लाल महालामध्ये शाहिस्तेखानाची बोटे तोडून शिवराई मावळ्यांसोबत ज्या पद्धतीने फरार झाले, अगदी त्याच पद्धतीने एकही मावळ्याला इजा न होऊ देता 300 मुघलांना यमसदनी पाठवून संताजी विठोजी चव्हाण यांनी पोबारा केला होता व सिंहगडाच्या झाडीतून रातोरात सिंहगडावर पोहोचले होते। सिंहगडावर येऊन प्रतापराव गुजरांचा मुलगा सिदोजी गुजर हे त्यावेळी किल्लेदार होते आणि तो दिवस होता 12 जुलै 1689। त्यांनी ही गोष्ट कळवून सांगितले आणि जखमी सैनिकांना औषध पाण्यासाठी तेथेच ठेवून भोर येथे येऊन घाटाखाली उतरून रायगडाचे संधान साधून जुल्फिकार खान रायगडाला वेढा मारून बसला होता। त्याच्या सैन्यावर छापा घालून त्याचे 5 हत्ती लुटून पार घाट चढून वाई साताऱ्यावरून पन्हाळगडावर पोहोचले होते। छत्रपती राजाराम महाराजांचे दर्शन घेऊन तुळापूर येथून कापलेल्या डेऱ्याचे कळस व तंबूच्या कणाती व 5 हत्ती छत्रपती राजाराम महाराजांच्या स्वाधीन केले। छत्रपती राजाराम महाराजांनी खुश होऊन संताजी घोरपडे व त्याचे 2 बंधू विठोजी चव्हाण यांना वस्त्र भूषणे देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन प्रथम छापा टाकला। त्यात यश आले आणि डेऱ्याचे कळस हस्तगत केले। 5 हत्ती मिळाले। हा संतोष मानून संताजी घोरपडे यास ममलक तमदार हा किताब व दुसरे बंधू बहिर्जी घोरपडे यास हिंदराव म्हणून व तिसरे बंधू माळोजी घोरपडे यास आमिरुल उमराव व विठोजी चव्हाण यास हिम्मत बहादर असे किताब देऊन शिंतोळे यास घोरपडेच्या पदकाची सरनोबत पदवी दिली। याप्रमाणे संताजी घोरपडे यांचा पराक्रम पंत यांनी पाहून महाराजांस विनंती केली की संताजीचा पराक्रम खूप पराकाष्ठाचा आहे। आपल्या फौजेत सेनापती नाही। पूर्वी हंबीरराव मोहिते होते,
ते आता वारले. त्यांच्या जागी त्यांचा वाली वारस नाही, संताजी घोरपडे या सेनापतीपदी नियुक्त करावे. सर्वांनी संताजींची पाठ थोपटली. औरंगजेबाच्या छावणीचे तुळापूर येथील कळस संच कापून जुल्फिकार खान याचे 5 हत्ती आणले होते. याच्यापेक्षा अजून काय थोरवी वर्णावी. यास्तव स्वामींनी कृपा करून सेनापतीपद द्यावे. हे ऐकून छत्रपती राजाराम महाराज बोलले की आमच्या मनात धनाजी जाधवास हे पद द्यावे असे वाटत होते, परंतु संताजीने केलेला धाडसी हल्ला पाहून दिनांक 5 सप्टेंबर 1689 दिवशी सेनापती पदाची वस्त्रे संताजीस राजाराम महाराजांनी बहाल केली.